बरे ना? बरेच असतील, मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असता. हे बघा, आपल्याला बनवायचं आहे फराळाचे हे केळी फ्राय हे बनवायचं आहे आपल्याला. तर याच्यासाठी मी केळी घेतली आणि याचे असे शिलटे काढून घ्यायचे. असे हे बघा, हे असे शिलटे काढून घ्यायचे. हे असं कापून घ्यायचं. हे बघा, हे असे कापायचे. हे कापले काही यांना मधून असे चाकून बोसके पाडून घ्यायचे. हे बघा, याचे मध्ये बोसके पाडून घ्यायचे चाकून किंवा चमच्यानं. हे असे, हे बघा, हे असे बोसके पाडायचे. हे असे मी सगळे बोसके पाडून घेतले. हे बघा, घेतले. हे बघा, हे कापून घेतले आणि सगळं होल पाडून घेतले. आता ह्याच्यात आपण हे चटणी टाकू. हे बघा, ही अशी चटणी टाकायची. मस्त केळी फ्राय. आणि आता हळद टाकू, थोडीशी हळद टाकायची. हे बघा, आता मीठ टाकू. आणि हे आहे राजगिऱ्याचं पीठ. हे राजगिऱ्याचं पीठ आहे, नाही भगरचं आहे. याच्यामध्ये मीठ टाकू. हे बघा, याच्यामध्ये पण हळद मीठ तिखट टाकलेलं आहे. याच्यात मीठ पण टाकून घेऊ. आणि याला छान एकजीव करून घेऊ. छान एकजीव झालाय. आता याच्यावर आपण हे पीठ टाकू, भगरचं पीठ. आता हे ओले ओले लागणार नाही तोपर्यंत आपण याच्यावर पीठच टाकू. चांगलं कोटिंग व्हायला पाहिजे याच्यावर. असं छान असं कोटिंग व्हायला पाहिजे. असं आपण पीठ टाकून घेऊ याच्यात. मस्त एकजीव झालेला आहे. फराळासाठी गोड गोड खाऊन खाऊन जीवार येते. तर हे बघा, कच्च्या केळ्याची रेसिपी किती छान आहे. छान कोटिंग झालेलं आहे. हे बघा, हे थोडं पीठ उरलं, हे पण आपण याच्यात टाकून घेऊ. याच्यातच उभरून घेऊ. आता हे कढईमध्ये तेल ठेवलंय. तेल तापलं का आपण पाहू. छान तेल तापलेलं आहे. आता आपण एक 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 याच्यात टाकून घेऊ. हे बघा, आता हे बाकीचं कोटिंग होते मस्त. हळद मीठ व्यवस्थित टाकायची आणि छान असे तळून घ्यायचे कुरकुरीत.
2-3 मिनटं असंच होऊ द्यायचे. छान असा कलर यायला पाहिजे त्याला. तिखट मीठ मस्त टाकून घ्यायचं. फराळासाठी छान काहीतरी वेगळं. कच्च्या केळीचं हे मोठे मोठे केळं असले ना लय मस्त दिसते. हे छोटे छोटे केळं होते, मी बाजारात शोधले मोठे केळं, पण हे छोटेच मिळाले मला. मोठे केळं मिळाले नाही. आणि पौष्टिक पण असते आणि चांगलं पण असते. हे बघा मस्त कलर आलेला आहे, छान झालेले आहे. आता असेच आपण थोडे थोडे करून हे सगळे तळून घेऊ. सुरुवातीला हलवायचं नाही, कारण ते कोटिंगचं त्याच्यात पडते. मग हे बघा उपवासासाठी असे छान कुरकुरीत आणि मस्त केळी फ्राय मी तुम्हाला करून दाखवलेले आहे. आणि हे खूप छान झालेले आहे कुरकुरीत. हे बघा फोटो काढ. हे बघा हे केळीची चिप्स नाही, केळी फ्राय मी तुम्हाला करून दाखवलेले आहे. आणि असे हे खूप छान झालेले. हे खूप असे तुम्ही पण करा, तुम्ही पण खा. आणि व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा बरं का. हे खूप छान झालेले, मस्त करून दाखवलेले मी तुम्हाला.